नमस्कार मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या पुढील अर्ध्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मानसी पडत असताना तेजस तिला सावरतो आणि ते दोघे एकमेकांकडे अगदी प्रेमाने बघत असतात. त्यानंतर मानसी तेजसला म्हणते, बघा ना, मामी मला रणजितशी लग्न करायला सांगतीये. हे कसं शक्य आहे? तुम्हीच सांगा, मी काय करू? तर तेजस सुद्धा मानसीला म्हणतो की मग काय हरकत आहे? रणजितराव आणि तुमची जोडी छान दिसते. प्रेमात आहेत ते तुमच्या. तुम्ही लेख लिहिला होता त्यांच्यासाठी, त्यांना आवडलाय, वेडे झालेत ते. आता ते फार वेडे व्हायच्या आधी लग्न करून टाका. तेजसला सुद्धा असं बोलताना पाहून तर मानसीच्या डोळ्यात पाणीच येतं. तर मानसी तेजसला धक्का देतच रागाने म्हणते, असं कसं बोलू शकता तुम्ही? अख्ख्या जगाचं सोडा, पण तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्ही जे बोलताय त्याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? आणि मानसी त्याच्या गच्चीला धरूनच म्हणत असते, त्याचे परिणाम काय होणार आहेत हे माहिती आहे का तुम्हाला? माझं आणि रणजितचं लग्न याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? असं ती रागातच मोठमोठ्याने म्हणत असते. तर तेजस तिला विचारतो, काय अर्थ आहे मिस लकी चार्म? त्यावेळी मानसीला संपतरावांचे शब्द आठवतात. ते म्हणालेले असतात की सुखाचा संसार करपोरी, आयुष्यभरासाठी तेजसरावांबरोबर राहा. तेजस म्हणतो, काय झालंय? मला खरंच कळत नाहीये, तुम्ही काय बोलताय? त्यावेळी मानसी जरा शांत होते. तर तेजस तिला विचारतच असतो की मिस लकी चार्म, काय अर्थ आहे? मला खरंच कळत नाहीये, तुम्ही शांत व्हा प्लीज. तुम्ही म्हणताय रणजितरावांशी लग्न करणार नाही, पण काय कारण आहे ते तरी सांगा. त्यावेळी मानसी मनात विचार करते, मिस्टर राष्ट्रहित, तुम्हाला कसं कळत नाहीये? मी इतर कोणाशीच लग्न नाही करू शकत. मी बाबांना दिलेलं, तुम्हाला न उमजलेलं वचन मोडू शकत नाही. तेजस म्हणत असतो, त्यांची पद्धत चुकली असेल, परंतु त्या बोलतायत ते योग्य आहे मिस लकी चार्म. तुमच्या भल्यासाठीच आहे. खरंच तुमची जोडी खूप छान दिसते आणि त्यांचं प्रेम आहे तुमच्यावर. तर शोभा लगेच म्हणते, बघ, यांना सुद्धा असंच वाटतंय. माझं नाही तर निदान त्यांचं तरी ऐक ना. तर मानसी तिला रागातच म्हणते, हा माझा निर्णय आहे. माझं म्हणणं इथे कोणालाच कळत नाहीये. मला नाही करायचंय लग्न त्याच्याशी. शोभा म्हणत असते, असा मूर्खपणा करू नकोस, तुझ्या भल्याचंच सांगतोय ना आम्ही. आणि ती संपदाला म्हणते, कसं समजवायचं ग तुझ्या लेकीला? निधी म्हणत असते, हे बघ मामी, ताईला जर लग्न करायचं नसेल. पण शोभा तर तिला काही बोलूच देत नाही आणि तिला म्हणते, तू तर मध्ये काही बोलूच नकोस बिंडोक कुठली. आणि ती मानसीला म्हणते, ऐक ना, त्या रजनीताई स्वतः आल्या. एवढ्या श्रीमंत असून स्वतः आल्या तुझ्याकडे मागणी घालायला. आणि तू नाही म्हणतीयस, आडून राहतीयस. कर की त्याच्याशी लग्न. आम्हाला थोडे तरी पैसे मिळतील अगं. तुला नाही का वाटत आहे इतक्या छान थंडगार एसीमध्ये बसून आमचं आयुष्य जावं? नाही का वाटत आहे तुला असं? हे ऐकून तर मानसीला काही कळतच नाही आणि ती मामीला म्हणते, काय म्हणालीस तू? हे लग्न जुळवण्यासाठी तू पैसे घेतीयस? म्हणजे तो एसी पण त्यांनीच पाठवलाय वाटतं. तर विनीत शोभाला विचारतो, आई काय केलंयस तू? तर शोभा म्हणते, पैशाचा सगळा वेगळा विषय आहे आणि मानसी तुझ्या चांगल्यासाठीच म्हणतोय ना आम्ही. हो म्हण की मग. तर मानसी रागातच म्हणते, त्यांना जाऊन सांगायचं, पैशाच्या जीवावर नाती जोडली जात नाहीत. याआधी पण त्यांनी तेच केलं होतं ना. काय झालं? संपलं ना सगळं? तुटली ना सगळी नाती? एक गोष्ट बजावून सांग त्यांना, माझ्या आणि रणजितच्या लग्नाचा विषय मनातून काढून टाका. मी रणजितशी लग्न करणार नाही. तर शोभा लगेच म्हणते, मग हे सामान उचलायचं आणि इथून निघून जायचं. तेजस त्यांना म्हणत असतो, मामी काय बोलताय तुम्ही? 1 मिनिट थांबा. तर शोभा म्हणते, तुम्ही जे कोणी असाल, हे माझं घर आहे आणि माझ्या नियमाप्रमाणे घर चालतं. तर तेजस म्हणतो, हो मान्य आहे, पण तुम्ही जे बोलताय ते अयोग्य आहे ना. जरा थांबा ना, मी बोलतो शांतपणे प्लीज. आणि तो मानसीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, मिस लकी चार्म, हे आता जे काही झालं ना ते सगळं विसरून जा आणि 1 मिनिटासाठी विचार करा. रणजितराव खरंच चांगले आहेत. तर मानसी तेजसवर चवताळूनच म्हणते की परत नाव नाही घ्यायचं त्यांचं, अजिबात नाही. आणि ती तेजसला म्हणते, त्यांनी तुम्हाला पण पैसे दिलेत का हे स्थळ परत जुळवण्यासाठी? तर संपदा मानसीवर ओरडतच म्हणते, काय बोलतीयस तू हे? तर मानसी म्हणते, मग दुसरं काय असणार आहे आई? हे पण तेच स्थळ का सुचवतायत? काहीतरी स्वार्थ असणारच आहे ना यांचा. आणि ती तेजसला रडत रडतच म्हणत असते, राष्ट्रहित, तुम्हाला का कळत नाहीये मला काय बोलायचंय ते? तेजस म्हणत असतो, मिस लकी चार्म ऐका, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. असं काही नाही, प्लीज शांत व्हा तुम्ही. आणि तुम्हाला का नाही कळतंय? हे सगळे तुमच्या चांगल्यासाठीच बोलतायत. मानसी ओरडतच म्हणत असते, नाहीये माझं भलं काही. झालं ना तर नुकसानच होणार आहे. तेवढ्यातच तिथे मानसीचा मामा येतो आणि तो विचारतो, काय चाललंय? तर शोभा त्याला म्हणते, तुम्ही आता मध्ये पडू नका. तर तो म्हणतो, इथे काय चालू आहे ते मला कळलंच पाहिजे. तर शोभा म्हणते, काही नाही, तुमच्या भाचीच्या भल्यासाठीच करतीये हे सगळं, पण हिलाच नकोय ते. तर विनीत लगेच म्हणतो, तिच्या भल्यासाठी का तुझ्या स्वार्थासाठी? शोभा त्याला म्हणते, तू मध्ये मध्ये बोलू नको.
विनीत म्हणतो मी बोलणार आई. हे बघा बाबा, आई तुम्हाला काही खरंच सांगणार नाही आणि मानसी आणि आत्या इतक्या चांगल्या आहेत की जरी आईची यात चूक असली तरी त्या दोघे काहीच बोलणार नाहीत. मी सांगतो तुम्हाला काय झाले ते. बाबा आपल्या मनूचं आणि रणजितचं लग्न लावण्यासाठी पैसे घेतलेत रणजितच्या आईकडून आईने. हे ऐकून तर मामाला आश्चर्यच वाटतं आणि तो शोभाला म्हणतो माझ्या भाचीच्या लग्नाचा व्यवहार करतीयस तू आणि ती लग्नाला नाही म्हणतीये म्हणून तू तिला घराबाहेर काढायला निघालीस. उलट तुला या घराच्या बाहेर काढायला पाहिजे. मानसी मामाला समजावण्याचा प्रयत्न करत असते परंतु मामा तिला म्हणतो तू यात पडू नकोस प्लीज. ही बाई कुठल्याही थराला जाऊ शकते. ही पैशांसाठी वाटेल ते करू शकते. तुला माहितीये का या विनीतचं आणि तुझं लग्न लावून द्यायचं होतं हिला. कारण काय तर तेव्हा संपतकडे पैसे होते आणि आता पैशांसाठी रणजित सोबत तुझं लग्न लावून द्यायला निघालीये ही. तर मानसी मामाला हात जोडूनच म्हणते आमच्यामुळे तुमच्या घरी वाद नको अरे. मामा म्हणत असतो अगं तुमची जबाबदारी घेतलीये मी. मानसी म्हणते हो मान्य आहे तू जबाबदारी घेतलीस पण हे बघ ना काय होतंय. आमच्यामुळे तुमच्या घरात एवढी भांडणं होत आहेत आणि असं झालेलं आम्हाला कोणालाच आवडणार नाही मामा. मला नवीन काम मिळालंय, पैसे मिळतील मला. आम्ही काहीतरी दुसरी व्यवस्था बघतो. प्लीज जाऊ दे आम्हाला. तर मामा म्हणतो पाहिलं शोभा तू एवढं सगळं केलंस तिच्या बाबतीत पण तरीही तुला घराबाहेर काढू नये म्हणून ती मला विनवण्या करतीये बघ. आणि तो संपदाला म्हणतो अगं तू तरी सांग मुलीला, हट्ट करू नकोस म्हणाव. तर संपदा म्हणते नाही दादा बरोबर बोलतीये ती. माझ्या मुलीचा लग्नाचा व्यवहार झालेला मी नाही सहन करू शकणार. आधी एकदा व्यवहार झाला या नात्यांमध्ये, त्याचेच भोग भोगतोय आम्ही. आता तिच्या लग्नाचा व्यवहार नको व्हायला, तिच्या निखळ प्रेम मिळायला पाहिजे. आणि ती त्याला म्हणते खूप केलंस तू आमच्यासाठी पण आता नाही राहणार आम्ही इथे. त्यावेळी तेजस म्हणतो आई प्लीज ऐका ना, डोक्यात राग धरून घेऊ नका, शांत व्हा प्लीज. अहो या अनोळखी शहरात कुठे जाणार आहात तुम्ही. तर मानसी म्हणत असते आम्ही कुठेतरी करू व्यवस्था पण आता इथे नाही राहणार. त्या तिघी तेथून जायला लागतात तेव्हा मानसीला आठवतं आणि ती घरात जायला लागते. तर शोभा म्हणते आता काय. तर लगेच मानसी म्हणते माझ्या बाबांच्या श्रद्धेचं ओझंही नको तुमच्यावर. आणि ती आतमध्ये जाऊन विठोबाची मूर्ती घेऊन येते. त्यानंतर त्या तिघी निघालेल्या असतात. तेजस त्यांच्या मागे मागे येऊनच त्यांना म्हणत असतो ऐका ना, तडकाफडकी निर्णय नका घेऊ. कुठे जाणार आहात तुम्ही तिघी मला सांगा. तर मानसी म्हणते मग काय रणजितशी लग्न करू का. का तर माझ्या मामीला पैसे मिळतील म्हणून. तेजस म्हणत असतो ते चुकलेलंच आहे. मी बरोबर आहे असं नाही म्हणत आहे पण सगळं नाही चुकलेलं ना मिस लकी चार्म. रणजितराव चांगले आहेत अहो, तुम्हाला का नाही कळत आहे. कुठे जायचंय माहिती आहे का. नाही ना मग सामान तरी घेतो, जड आहे. तेजस निधीच्या हातातील बॅग घेतो तर मानसी निधीला ओरडते आणि म्हणते घे ती बॅग. अजिबात ओझं सांभाळायला नको, घे बॅग. आधीच खूप केलंय त्यांनी आपल्यासाठी, अजून मदत नकोय त्यांची. आणि ती तेजसला म्हणते हे बघा मुंबईत अनेक माणसं रोज येतात ना, त्यांची व्यवस्था होते मग आमची पण होईल व्यवस्था. आणि खबरदार आता मागे मागे आलात तर तेजस आता त्यांच्या बरोबरीने सोबत चालतो आणि त्यांना म्हणतो तुम्ही मागे येऊ नको म्हणालात म्हणून मी आता सोबत चालतोय. तर मानसी त्याला म्हणते इकडे या. तर तेजस म्हणतो केलात ना विचार. असंच आहे, रागात माणूस विचार करत नाही पण जरा डोकं शांत झालं की पटतं आपल्याला. तर मानसी म्हणते मी माझ्या मतावर ठाम आहे, मला रणजितशी लग्न करायचं नाहीये. अजून किती वेळा सांगायचंय तुम्हाला. तेजस म्हणत असतो अगदी बरोबर आहे तुमचं मिस लकी चार्म. लग्नात जे झालं त्यानंतर तुम्हाला असं वाटणं अगदी बरोबर आहे पण रणजितराव खरंच चांगले आहेत हो मिस लकी चार्म. एखाद्यासाठी ना काहीही करू शकतात ते. तर मानसी म्हणते हो खरं आहे, त्यांनी आधीच खूप काही केलंय आमच्या आयुष्यात. तेजस म्हणतो असं नका ना म्हणू मिस लकी चार्म, त्यांचं प्रेम आहे तुमच्यावर. का कळत नाहीये तुम्हाला. तर मानसी म्हणते पण माझं प्रेम नाहीये त्यांच्यावर. तेजस म्हणतो तुमचं लग्न कोणामुळे मोडलं. त्यांच्या आईमुळे. त्यांच्या आईंनी संपतरावांकडे खूप मागण्या केल्या होत्या. अहो पण त्यांना यातलं काहीच माहित नव्हतं मिस लकी चार्म. लग्नात कळलं हो त्यांना आणि आता त्यांना असं वाटतंय की संपतरावांचं जे झालं त्याला ते जबाबदार आहेत. तर मानसी म्हणते हो तेच जबाबदार आहेत. तेजस म्हणतो असं नका ना म्हणू, त्यांना खरंच वाईट वाटतंय. त्यांना लग्न करायचंय तुमच्यासाठी, त्यासाठी ते त्यांच्या आईच्या विरोधात जायला सुद्धा तयार आहेत. त्यांना खानदानापेक्षाही तुमची सोबत जास्त महत्वाची आहे. तर मानसी म्हणते आणि मला माझ्या बाबांची इच्छा. तर तेजस म्हणतो एक्झॅक्टली बाबांच्या इच्छेसाठीच म्हणतोय मी मिस लकी चार्म. संपतरावांची काय इच्छा होती, मोठ्या खानदानात लग्न व्हावं. रणजितराव त्यांना पसंत होते ना, तेच तर सांगतोय. रणजितराव आणि तुम्ही रबने बनादी जोडी. तर मानसी म्हणत असते की माझ्या बाबांची इच्छा ती नव्हती. तुम्हाला त्यांना नाही कळणार हो तुम्हाला. मला रणजितशी लग्न नाही करायचं. इनफॅक्ट आता तर मला कोणाशीच लग्न नाही करायचंय. आणि मानसी आणि निधी तिथून पुढे जातात तर तेजस लगेच संपदाच्या पाया पडतो आणि म्हणतो आई पाया पडतो मी तुमच्या हवं तर. तर संपदा म्हणते काय करताय तुम्ही, आपण रस्त्यात आहोत ना. तर तेजस म्हणतो हो ना, आणि कशा वागतायत त्या माझ्याशी. लोकांना असं वाटेल की मी छेड काढतोय, मारतील मला लोक.
ऐका ना, तुम्ही समजूतदार आहात, तुम्ही समजावून सांगू शकता त्यांना. तुम्ही बोला ना एकदा प्लीज. तर संपदा म्हणते, तुम्हाला खरं सांगू का, रजनीताईंनी मागण्या केल्यापासूनच मला हे स्थळ पटलं नव्हतं. म्हणजे मुलगा चांगला आहे, वाईट नाहीये, पण आईच्या वचनात बांधील लग्नाच्या दिवशी पाहिलंत ना तुम्ही, आईच्या पुढे एक शब्द बोलू शकले नाहीत रणजितराव. त्यांच्या मागण्यांचं ओझं नाही पेललं यांना. आणि गुन्हेगाराला साथ देणारा हा सुद्धा गुन्हेगारच असतो. नाही म्हणजे तुम्ही मनाने खूप चांगले आहात, तुम्ही कायमच आमच्या भल्याचा विचार केला, पण जहागीरदारांशी सोयरीक नको. तर मानसी मागे वळूनच संपदाला म्हणते, आई येतेस ना तू. तर संपदा सुद्धा लगेच यायला लागते. त्यानंतर तेजस पळतच मानसीजवळ येतो आणि म्हणतो, ठीक आहे, लग्नाचं नाही बोलायचं, पण कुठे जाणार आहात तुम्ही, मी करतो ना व्यवस्था. तर मानसी म्हणते, आम्ही आमची व्यवस्था करतो, आता खबरदार तुम्ही आमच्या मागे आलात तर, किंवा बाजूने आलात तर, किंवा पुढे आलात तर. आणि मानसी त्या दोघींना घेऊन तिथून जायला लागते. तर तेजस स्वतःशीच म्हणत असतो, मी काय व्यवस्था करणार आहे, इथे मीच उघड्यावर आहे. इकडे घरी गायत्री त्या लिलावाचाच विचार करत असते आणि तिचा तो झालेला अपमान, त्यामुळे ती स्वतःचा खूप त्रागा करून घेत असते. तो पेपर घेऊन ती रागातच फाडते आणि रागातच म्हणत असते, प्रभूंचे हारलेले चेहरे बघण्याची इच्छा असताना तेजस नाही तर रणजित आडवा आला. ज्या मशीनमधून माझ्या बाबांच्या इज्जतीवर ताशोरे उडले गेले, ते मशीन भंगाराच्या किमतीत गेल्याचं ऐकून बाबांना किती आनंद झाला असता. पण रणजितने ते मशीन विकत घेतलं आणि पुन्हा ते याच घरात आणून ठेवलं. कोण हा रणजित? त्यावेळी तिची बहीण म्हणते की रणजित जहागीरदार. अगं दीदी, मला मानसीला बघून डाऊट आला म्हणून मी तिची लग्नपत्रिका बघितली, तेव्हा मला कळलं तिचं याच्याशी लग्न जमलं होतं. ती पत्रिका गायत्रीला दाखवते आणि म्हणते, कदाचित तिनेच सांगितलं असेल त्याला, ते मशीन विकत घे आणि इथेच ठेव. गायत्री म्हणते, यांचं लग्न तर मोडलंय ना, मग ती का सांगेल असं. त्यावेळी तिथे तिचा नवरा येऊन म्हणतो, मानसी नाही तर आपले लाडके तेजस प्रभू, ते आहेत या सगळ्याच्या मागे. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, काही माणसं मानसीला त्रास देण्यासाठी, त्यांची छेड काढण्यासाठी तेथे आलेले असतात आणि ते म्हणतात, चालून चालून पाय दुखले असतील, मी सोडू का डबल सीट. तर मानसी त्यांना म्हणते, बाजूला व्हा. तर तो माणूस म्हणतो, केवढी जड मूर्ती आहे पांडुरंगाची, द्या मी मदत करू का. तर मानसी म्हणते, देवासमोर तरी थोडी लाज बाळ. तर तो माणूस म्हणतो, मी पण बघतो आता काय करतो तुझा देव ते. तो पुढे येऊन तिला हात लावणार तेवढ्यातच तेजस तेथे येतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.